नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, अरबी समुद्रामध्ये जे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले आहे त्याची तीव्रता वाढलेली असल्यामुळे केरळ, कर्नाटक, महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये आज दुपारनंतर रात्रीच्या वेळी तसेच येत्या 48 तासामध्ये जबरदस्त पाऊस बघायला मिळणार आहे. तर आपण सविस्तर संपूर्ण जिल्ह्यांचा, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांचा तसेच तालुक्यांचा हवामान अंदाज बघणार आहोत. कोणत्या भागामध्ये किती प्रमाणात पाऊस शक्यता आज दुपारनंतर तसेच रात्रीच्या वेळी आणि येत्या 48 तासामध्ये आहे. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करून बेल आयकॉन बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. तर चला सविस्तर बघूया. सुरुवातीला आपण किनारपट्टीला बघूया. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितलं असा सावंतवाडी, वेंगुर्ला, रोस, बंडा, रामघाट, चांदगड, अंबोली या सर्व परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या गडगडाटासह जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या वेळी आणि येत्या 48 तासामध्ये आहे. कुडल, महापन, मालवण, वायगणी, पॉईप, कासली या ठिकाणी देखील जबरदस्त मुसळधार पावसाची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस राहील. पदगाव, कडगाव तसे या ठिकाणी दिग्रला, कणकवली या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस राहील. कुणकेश्वरकडे देखील जबरदस्त वादळी वाऱ्यासह विजांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. फोंडा, राधानगरी या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस राहील. गारगोटी, बिद्री, मुरगुण, कापसी, निपाणी, कोल्हापूरच्या या भागाकडे देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. विजांच्या गडगडाटासह पाऊस राहील. गगनबावडा, खारेपतन, विजयदुर्ग या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. वडापेठ, पुरंगड, लांजा जबरदस्त वादळी वाऱ्यासह विजांच्या गडगडाटासह पाऊस राहील. वाऱ्याचा वेग मात्र जास्त बघायला मिळू शकतोय राजापूर, रायपतन या सर्व परिसरामध्ये. आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बघितलं असता रत्नागिरी, नेरवा, मुलगुण, संगमेश्वर, देवरुख, साखरपा, बेलकर या ठिकाणी देखील जबरदस्त मुसळधार पावसाची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह विजांच्या गडगडाटासह या ठिकाणी देखील पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या वेळी तसेच येत्या 48 तासामध्ये आहे. तेच मित्रांनो या ठिकाणी बघू शकता हेदवी, गुहागर, दादोल, मार्कदामणे, चिपळूण, सानवाडा या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस. साताराच्या काही भागामध्ये श्रीशिंगा, रळावडे, सौराट, ओसपोट या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. दादोल, दागाव, खेड, चाकदेव या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय. वादळी वाऱ्यासह विजांच्या गडगडाटासह जबरदस्त पावसाची शक्यता आहे. तसेच दापोली, पाचपंढरी, केलसी, मानंगड, घोगरे, महाबळेश्वर, पोलादपूर या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर श्रीवर्धन, दिवेघर, गोरेगाव, महाड, वरंद या ठिकाणी देखील वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी या ठिकाणी जबरदस्त पाऊस बघायला मिळू शकतोय. मुरुड, जंजिरा, ताला, इंदापूर, जेते, लवासा, सोनापूर, वेल्हे या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसंच या ठिकाणी बघू शकता मित्रांनो आसपासच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त मुसळधार पावसाची शक्यता आहे. काशीद, रोहा या ठिकाणी बघू शकता काशीद, रोहा, नागोठाणा, सुधागड, शिरगाव, लवासा, सोनापूर, दायरी, पुण्याच्या काही भागामध्ये या सर्व परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस राहण्याची शक्यता असून वादळी वाऱ्याचा वेग मात्र जास्तच बघायला मिळू शकतोय. तसंच रायगडमध्ये बघितलं असं अलिबाग, चोंडी, पेजरी, पेन, शिरवली, खोपोली काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी मुसळधार पाऊस, मात्र अंशतः ढगाळ वातावरण असून वादळी वाऱ्याचा वेग जास्त बघायला मिळू शकतोय. कासमत, शिंदे, चाकण, पुण्याच्या काही भागाकडे, कुसर, कर्जत या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागात मुसळधार पाऊस. तसंच या ठिकाणी बघू शकता पेठ, नेरळ, पनवेल, नवी मुंबई, उरण या ठिकाणी देखील मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. वादळी वाऱ्याचा वेग देखील जास्त बघायला मिळू शकतोय. दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी मुंबई, वरळी, कोळीवाडा, ख्रिश्चनवाडा, ओमवाडी, मेरा भाईंदर, ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, निंजेगाव, बदलापूर या सर्व परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या वेळी आणि येत्या 48 तासामध्ये आहे. वसई, विरार, उंबरपाडा, पिलवी, शहापूर, सेनवा या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा राहील. पालघर जिल्ह्यामध्ये बघितला असता सफाले, गोदमल, वाडा, परळी, कुदन, मानूर, पालघर, बोईसर, वाणगाव, कासाक्रोड, जव्हार, मोखाडा या सर्व लगतच्या परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये रात्रीच्या वेळी तसेच येत्या 48 तासामध्ये आहे. वादळी वाऱ्याचा वेग जास्त बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. नागपूरमध्ये बघितलं असतं या ठिकाणी आज दुपारनंतर हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल, शक्यता कमी आहे. नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे. अंशतः ढगाळ वातावरण राहील. काही भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो, शक्यता कमी स्वरूपात आहे नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये. तर गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो मुरुमगाव, कापसी, गडचुली या परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. एटापल्ली, आहेरी, भांबरगड या ठिकाणी देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस, विजांच्या गडगडाटासह पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी. आणि आसपासच्या परिसरामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अंशतः ढगाळ वातावरण असून या ठिकाणी पावसाची शक्यता कमी आहे. हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नाकारता येत नाही. यवतमाळ जिल्ह्याच्या काही भागामध्ये पाऊस बघायला मिळणार आहे. तर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
पांढरकवडा, पेंढारी, परवा, गोमूत्री, पतनबुरी, धानोरा या ठिकाणी हलक्या स्वरूपात तुरळक ठिकाणी होऊ शकतोय. तसं या ठिकाणी कॅप, माहूर, महागाव हा जो परिसर आहे या ठिकाणी हलक्या ते काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा, रुई, जवई, अर्णी, देहानी, साखरी, दिग्रस या ठिकाणी देखील हलक्या मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे. दारवा, लखेड, नेर, यवतमाळ, बाबुळगाव, फलेगाव या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता कमी आहे. आणि वर्धा डिस्ट्रिक्टमध्ये बघितलं असता वर्धा, सेलू, तुळजापूर तसं या ठिकाणी समुद्रपूर, हिंगणघाट, वाडनेर, वाडकीपण अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. उत्तर भागाकडे बघितलं असता या ठिकाणी बघू शकता आर्वी, आष्टी या ठिकाणी पावसाची शक्यता फार काही नाही, मात्र आसपासच्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतोय. अमरावतीच्या उत्तर भागाकडे पावसाची शक्यता आहे. अमरावती, चांदूर तसं या ठिकाणी मोजरी या परिसरामध्ये पावसाची शक्यता फार काही नाही. अचलपूर आणि चिखलदराकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. हलक्या मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी आहे. तसं या ठिकाणी मोर्शी, वरुड, नरखेड या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. अकोलामध्ये बघितला असता पूर्व बाजूला पाऊस जोर कमी राहील. बाकी भागाकडे या ठिकाणी बघू शकता मूर्तिजापूर, दर्यापूर या ठिकाणी पावसाची शक्यता कमी आहे, हलक्या स्वरूपात होऊ शकतोय. मात्र अचलपूर, चिखलदरा, अकोट, तेल्हारा या ठिकाणी अमरावतीच्या काही अकोला जिल्ह्याच्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. तसंच वाशिममध्ये बघितलं असता मोरसूळ, मालेगाव, वाशिम, रिठाड, रिसोड, जयपूर या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर मंगळूरपेर, कारंजा, खेडा या ठिकाणी जोर कमी बघायला मिळू शकतोय आज दुपारनंतर रात्रीच्या वेळी. तसंच येत्या 48 तासामध्ये बुलढाणामध्ये बघितलं असता मेहकर, चिखली, बुलढाणा, मोठाला, मालकापूर, खामगाव या सर्व परिसरामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, तर देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, आडगाव राजा, देऊळगाव माही हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र पाऊस जो थोडा जास्त असून मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील होऊ शकतोय. आणि जळगावमध्ये बघितलं असता जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील. तसे या ठिकाणी बघू शकता बुरहानपूर, शहापूर या ठिकाणी मध्य प्रदेशच्या या भागाकडे हलक्या स्वरूपात, रावेर, जानोरी, पाल हिल स्टेशन, फैजपूर, यावल, हिरापुरा, आडगाव, आडवड, चोपडा, काढोरे, जालोद या सर्व परिसरामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, अमळनेर, धरणगाव, एरंडोल, परोळा, पाचोरा, भडगाव या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून जळगाव जिल्ह्याच्या पूर्व बाजूला पावसाचा जोर जास्त राहील. धुळे जिल्ह्यामध्ये बघितलं असता धुळे जिल्ह्याच्या पश्चिमेला जबरदस्त मुसळधार पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी बघू शकता धुळे, अंजंग, नवारी, कापडणे या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस. पश्चिमेला बघितला असता अंजंग, कुसुंबे, चिंचवड, चिंचखेडे, बेहड, साखरी, मसाले या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता पश्चिमेला राहील. धुळे जिल्ह्याच्या सिंदखेडा तसंच शिरपूर या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. धुळे जिल्ह्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकता नंदुरबार, रानाला, कोपरली, शहादा, तळोदा तसंच या ठिकाणी आसपासच्या परिसरामध्ये अक्कलकुवा, धनोरा, आकर्णी या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपात पाऊस शक्यता आहे. बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील. वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. नागपूर, विसरवाडीला देखील मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस आणि नाशिकमध्ये मात्र पावसाचा जोर जास्त राहील. मुसळधार पाऊस काही भागामध्ये होण्याची शक्यता आहे. सापुतारा, ओझर, कळवण तसंच या ठिकाणी सटाणा, देवळा, चांदवड, सौदाने, मालेगाव हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम ते काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. नांदगाव तसं या ठिकाणी मनमाड हा जो परिसर आहे या ठिकाणी देखील वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे. येवलाकडे देखील पावसाचा जोर जास्तच राहील. पाटोदा, लासलगाव, निफाड, ओझर तसं या ठिकाणी नागपूर, माळसाखरे, निमगाव, शिन्नर, पांढुर्ली, देवळी, नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी, लाडाची, हरसूळ, वाडी, वाढते, मुंडेगाव, इगतपुरी या सर्व परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे. तेरडे, डुबरे, नांदूर, शेंगोटे, तसं या ठिकाणी शमशेरपूर, अकोला या ठिकाणी नगर जिल्ह्याच्या काही भागाकडे या सर्व परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर अहमदनगरमध्ये बघितलं असता उत्तर भागाकडे कोपरगाव, शहाजापूर, कोळपेवाडी तसं या ठिकाणी मंजूर, रवंदे, बोलकी, उक्कडगाव, भोझाडे या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस शक्यता असून कोपरगाव जिल्ह्याच्या पश्चिमेला पावसाचा जोर जास्त असून शिर्डी, राहता, जवळके, पुलतांबा, कलवड या सर्व परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. श्रीरामपूर, लोणी, आश्वी तसं या ठिकाणी संगमनेर, अकोला या तालुक्यांकडे देखील मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस, तर अकोला आणि संगमनेर तालुक्याकडे पावसाचा जोर जास्त राहील. राहुरी, वांबुरी, घोडेगाव, शिरळ तसं या ठिकाणी धनगरवाडी, अहमदनगर, कडगाव मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस. तसं या ठिकाणी टाकळी, डोंकेश्वर, आले, अळकुटी, बोरी, पारनेर, भालवानी तसं सुपे, खंडाळा या सर्व परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. राळेगाव, काडा, जामखेड, कर्जत, श्रीगोंदा मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून अहमदनगर जिल्ह्यापेक्षा जास्त पाऊस आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकतो. जुन्नर, मांजर, चाकण, पुणे, सासवड, लोणंद, फलटण, बारामती या सर्व भागामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
आहे. दौंड, राहू तसेच या ठिकाणी शिरोळ या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस आणि सातारामध्ये देखील जबरदस्त वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. सातारा, कोरेगाव, रहिमतपूर, अणुदहा, पुससावली, वडूज, कोरोली, कठाव, निदाल, दैवडी, मोल, आद्राकी तसेच या ठिकाणी देवरा या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस तसेच मेधा व सोटपोट, चौराट, रळशिंगा, वर्डे या ठिकाणी देखील वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे. तर सोलापूरमध्ये बघितलं असता या ठिकाणी करमाळा, इंदापूर, अकलूज, पिलीव, सांगोले मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. पंढरपूर, माहोळ, इचलगाव, सोलापूर, अक्कलकोट, आळंदा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकते. जत आणि संख मध्यम स्वरूपाचा राहील. तर सांगलीमध्ये बघितलं असतं सांगली, मालगाव, देसी, कुची, नागज, कानापूर, विटा, मायानी, रामपूर, पलूस या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस. इचलकरंजी, शिरोळ, मकसुली, शिरागुप्पी, कुडाची, अथनी तसं या ठिकाणी बघू शकता आसपासच्या परिसरामध्ये किरंगी, जक्राती, बिलोर, जत या सर्व परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जबरदस्त मुसळधार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे. तर कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण या ठिकाणी बघू शकता पश्चिम बाजूला पावसाचा जोर जास्तच बघायला मिळेल. जबरदस्त मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, संगरूळ, परोळा, मलकापूर, ज्योतिबाईल, कोडोली, किनी, आष्टा, इस्लामपूर, नरसिंहपूर या सर्व परिसरामध्ये जबरदस्त पावसाची शक्यता आहे. गगनबावडा, राधानगरी, बिद्री, मुरगुण, कापसी, निपाणी तसेच या ठिकाणी जैनवाडी, सांकेश्वरा ह्या सर्व परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे. औरंगाबादमध्ये देखील मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. काही भागामध्ये हलक्या स्वरूपात राहील. औरंगाबाद, सेंद्रामेडिसी, पिपरी हलक्या मध्यम स्वरूपाचं राहील. तसंच या ठिकाणी लिंबे, जळगाव, बिटकिंग, गंगापूर मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस. धरण क्षेत्राकडे धाकेपाल, पैठण, दैगावणे, बख्तापूर मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस. गंगापूर आणि वैजापूरकडे जोर जास्त राहील. तसंच या ठिकाणी दौलताबाद, एलोरगुपाई, हतनूर, कन्नड, अंबाला, साईगाव, चाळीसगाव बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. तर जालना जिल्ह्यामध्ये बघितलं असता उत्तर भागाकडे जाफराबाद, समतनगर, हसनाबाद, दाबडी या सर्व परिसरामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. देऊळ तसे या ठिकाणी बघू शकता बदनापूर, जालना, कोल्हापांगरी, तारगाव, पानवाडी, अंबड, ईश्वरनगर, पाचोड, काचोड, वाडी, गोडरी, ताणवाडी, रामशेवगाव, शेवटा या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे. मंगळूर आणि उमापूर या ठिकाणी देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. गेवराई या ठिकाणी बीडमध्ये गेवराईकडे हलक्या स्वरूपात राहील. खोकरमोह मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. बीड, वडवणी, तळेगाव, शिरसाल, सोनपेठ, गंगाखेड, पालम या परभणीच्या काही भागाकडे हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा. राणी, सावरगाव, परळी, घाटनांदोरा, आंबेजोगाई, बर्डापूर हलक्या स्वरूपात राहील. मात्र धारूर, केज, येळम, चौसाळा, पाटोदा, खर्डा, जामखेड मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस. तर उस्मानाबादमध्ये कळंब, मासा, तारखेड, बोंब, पाथरूड मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. येडशी, पेठ, खोंड, बाडा तसेच या ठिकाणी खामगाव, बेलीम, उस्मानाबाद, भातगली, तुळजापूर या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये. लातूरमध्ये मात्र जोर कमी राहील. हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. लातूर, रैनापूर, लातूर रोड, शिरांदपाल, उदगीर, रावणकोला, वादोना, बुजुर्ग, जळकोट, अहमदपूर या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात राहील. मात्र लातूर जिल्ह्याच्या पश्चिम बाजूला मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. घाटेगाव, मुरुड, कोंड, बाडा तसंच या ठिकाणी पेठ, खामगाव या परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस. बाडापूर, घाटनांदोरा, आंबेजोगाई या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात. बीडच्या काही भागाकडे परभणीमध्ये बघितलं असता परभणी, झरी, बोरी, जिंतूर, सेलू, पाथरी हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील आणि नांदेड जिल्ह्यामध्ये जोर कमी असून हलक्या स्वरूपात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. नांदेड, वागळा, मुखेड, अर्धापूर, तामसा, हातगाव, भोकर, पेठ, उमरी तसंच या ठिकाणी धर्माबाद, कोंडलवाडी, नरसी, मुखेड, कवठा या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. निजामाबाद, रुद्र, देगलूर, बांसवाडा या सर्व परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण असून हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळेल. हिमायतनगर, उमरखेडच्या काही भागामध्ये हलक्या स्वरूपात राहील. मात्र हिंगोलीमध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतोय. हिंगोली, सापतगाव तसे या ठिकाणी कळमनुरी, इनापूर, खंडाळा, पुसद या सर्व परिसरामध्ये अनुदाह या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या वेळी आणि येत्या 48 तासामध्ये आहे. तर मित्रांनो चुकून जर तुमचा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. चला भेटूया आपण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.